नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. दूधगंगा नदीवर राधानगरी तालुक्यात तुरंबे मालवे दरम्यान कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यात मोठमोठी झाडं अडकलेत, त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होण्याचं प्रमाण घटलंय. अडकलेली झाडं हटवली नाहीत तर बंधाऱ्याला धोका आहे, त्यामुळे ही झाडं तातडीनं हटवावीत अशी मागणी माजी उपसभापती अरुण जाधव यांनी केली आहे. दूधगंगा नदीवर तुरंबे, कसबा वाळवे, सावर्डे, पाटणकर या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. उन्हाळ्यात शेतीसाठी या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठवलं जातं. मात्र कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरवस्थेकडे जलसंपदा विभागाचं लक्ष नाही. तुरंबे मालवे बंधाऱ्याला भली मोठी झाडं अडकलेत, त्यामुळे पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात होत नाही. पाण्याचा दाब वाढल्यास या बंधाऱ्याचे पिलर ढासळण्याचा धोका आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागानं अडकलेली झाडं काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करावा अशी मागणी माजी उपसभापती अरुण जाधव यांनी केली आहे. वनविभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताह नुकताच साजरा करण्यात आला. जंगली जनावरांमुळे शेतीचं मोठं नुकसान होतंय. अशा शेतकऱ्यांना वन्यजीव सप्ताहानिमित्त नुकसान भरपाई देण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील 18 शेतकऱ्यांना 2,10,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. वन्यजीव सप्ताहानिमित्त वनविभागाच्या वतीनं शाहूवाडी तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये वनसंपत्ती आणि वनसंवर्धनाची माहिती देण्यात आली. बांबू लागवडीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. स्वच्छता मोहीम आणि पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शित्तूरतर्फ वारुणीतल्या सर्जेराव पांडुरंग पाटील यांना नुकसान भरपाई म्हणून 1,25,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. शेतीच्या नुकसान भरपाईपोटी 85,000 रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, वनपाल संजय कांबळे, मेहबूब नायकवडी, S.A. गारदी, वनरक्षक अक्षय चौगुले, विठ्ठल खराडे, प्रदीप पवार, कुसुम कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विस्तारीकरणानंतर बिद्री साखर कारखाना प्रतिदिन 7,500 मेट्रिक टन ऊस गाळप करणार आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात बिद्री कारखान्यानं 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार KP पाटील यांनी दिली. यावर्षी बिद्री कारखाना उच्चांकी दर देईल असंही ते म्हणाले. कागल तालुक्यातील बिद्री इथल्या दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 60व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आमदार KP पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून झाला. तर श्रीपती पाटील आणि उमेश भोईटे यांच्या हस्ते काटापूजन झालं. सुहासिनी देवी पाटील यांच्या हस्ते गव्हाणीचं पूजन करण्यात आलं. बिद्री कारखान्याचं विस्तारीकरण पूर्ण झालंय, त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. प्रतिदिन 7,500 मेट्रिक टन ऊस गाळप होईल. या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवल्याचं KP पाटील यांनी सांगितलं. ऊस वाहतुकीसाठी 1,250 वाहनांचे करार करण्यात आलेत. बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांच्या 80 टोळ्या बिद्रीसाठी येणार आहेत असं KP पाटील यांनी म्हटलंय. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक AY पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रवीणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, प्रवीण भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सशक्त आणि आदर्श माणूस घडवण्याची क्षमता बौद्ध धर्मात आहे असं प्रतिपादन भदंत पय्यावत जेरो यांनी केलं. मांगुर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. DG राजहंस मेमोरियल फाउंडेशनच्या वतीनं मांगुर इथं बौद्ध धम्म परिषद आयोजित केली होती. भदंत पय्यावत जेरो यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं. वासनेनं पछाडलेल्या सध्याच्या परिस्थितीत माणूस प्रचंड दुःखी बनत चाललाय. ढोंगीपणातून दिशाभूल करून फसवणूक अशा परिस्थितीत बुद्धिचारातूनच समाधान आणि आत्मशांती मिळण्याचा मार्ग दिसतो. खरं तर आदर्श माणूस घडण्याची ताकद बौद्ध धर्मातच आहे असं त्यांनी नमूद केलं. यावेळी R आनंद, डॉक्टर कपिल राजहंस, अविनाश कट्टी, सुरेश कांबळे, राहुल जी, S संबोधी थेरो, प्रशांत गायकवाड, अमर कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघातील 305 किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते मातोश्री पाणंद योजनेतून केले जाणार आहेत. भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी इथं या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात 305 किलोमीटरचे पाणंद रस्ते केले जाणार आहेत. मातोश्री पाणंद योजनेतून मंजूर झालेल्या या कामांचा शुभारंभ भुदरगड तालुक्यातील बसरेवाडी इथं आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. पाणंद रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी जमीन देणाऱ्या 30 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच संदीप पाटील यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पाणंद रस्ते झाल्यामुळं शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि बांधापर्यंत खतं नेण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार नाही, असं आमदार आबिटकर यांनी नमूद केलं. यावेळी कल्याणराव निकम, अक्काताई नलवडे, अजित देसाई, शिवाजी ढेंगे, मदन देसाई, अशोक भांदिगरे, विठ्ठल पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. समाजहिताच्या विचारातून स्वतःमधील प्रगल्भता आणि मानवता सिद्ध करता येते आणि त्यातून समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करता येतं, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पच्चिंद्रे यांनी केलं. करवीर तालुक्यातील वाशी इथं पुस्तक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. पांडुरंग कांबळे लिखित कथा आणि कविता संग्रहाचं प्रकाशन करवीर तालुक्यातील वाशी इथं पार पडलं. भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीराम शिक्षण समूहाचे संस्थापक B.A. पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. माझी कोल्हापुरी माती, आजची तरुणाई आणि विश्वप्रेमाचे या काव्य आणि कथासंग्रहाचं प्रकाशन झालं. आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार मिळाल्याबद्दल वैष्णवी सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पच्चिंद्रे, डॉक्टर J.K. पवार, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, भोगावती साखर कारखान्याच्या संचालिका अनिता पाटील, राम मोहिते, विजय पाटील, नंदकुमार पाटील, सुभाष पाटील, रावसाहेब पाटील, S.K. पाटील उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित केलेल्या 29 सप्टेंबर 2019च्या ग्रामसभेच्या प्रोसिडिंगवर बोगस सह्या केल्याच्या तक्रारी आल्यात. या प्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे ग्रामपंचायतीच्या वतीनं 29 सप्टेंबर 2019 रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसेवक गणपती शेळके, उपसरपंच गजानन नारायण पाटील आणि काही सदस्यांनी संगनमतानं प्रोसिडिंगवर 121 लोकांच्या बोगस सह्या केल्याची तक्रार आहे. तत्कालीन सरपंच महादेव सुतार यांची सुद्धा बोगस सही केल्याचं तक्रारीत म्हटलंय. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचली आहे. बोगस सह्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. शाहूवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील उपसरपंच, ग्रामसेवक आणि सहभागी सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात महिला आणि किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या दत्ताजीरावजी मोहिते पाटील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयात विशेष शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच काही माताही या शिबिरासाठी उपस्थित होत्या. महिलांचं आरोग्य, व्यसनमुक्ती आणि पोषण आहाराबद्दल माहिती देण्यात आली. प्राचार्य D.V. पाटील, G.S. कांबळे, सरपंच बंकट थोडगे, दिलीप पाटील, संतोष देसाई, डॉक्टर शबाना मुजावर, प्रिया तांदळे, रवींद्र कांबळे, प्रकाश मोहिते उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कौलव, बर्गेवाडी, भोपळवाडी, पिंपळवाडीसह विविध गावांमध्ये मोठ्या उत्साहात दसरा सण साजरा झाला. विविध गावातून निघालेल्या पालखी सोहळ्यामुळं सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं. तर शाहूवाडी तालुक्यातील येळवणजुगाई इथल्या जुगाई देवीच्या मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ग्रामीण भागात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विजयादशमी निमित्त राधानगरी तालुक्यातील कौलव, घोटवडे, सिरसे, आमजाई, वरवडे या गावात ग्रामदैवतांच्या पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. विविध ठिकाणच्या पालखी मिरवणुकीत हलगीचा आणि सनईच्या सुराबरोबर गुलालाची उधळण करण्यात आली. बर्गेवाडी इथं मसली देवाचं प्राचीन आणि जागृत मंदिर आहे. या ठिकाणच्या मिरवणुकीत 12 बलुतेदार सहभागी झाले होते.
शाहूवाडी तालुक्यातील उदगीर, धोपेश्वर, येळवण, जुगाई, सरूड, नेरले, भेडसगाव परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येळवण जुगाई इथल्या जुगाई देवीच्या मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. नवरात्रोत्सवानिमित्त सवाद्य निघालेल्या मानाच्या पालख्या आणि ग्रामस्थांच्या उत्साहामुळे वातावरण धार्मिक बनलं होतं. करवीर तालुक्यातील कणेरेवाडी इथं दुर्गामाता दौड आणि गडकिल्ले संवर्धनाबाबत प्रबोधन मोहीम पार पडली. शिवकार्य निष्ठा प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. शिवकार्य निष्ठा प्रतिष्ठानच्या वतीनं कणेरेवाडी इथं दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी राबवलेल्या मोहिमेची चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. याप्रसंगी वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद उपस्थित होते. दुर्गामाता दौड या विषयावर तुकाराम बेडके यांचं व्याख्यान झालं. यावेळी शिवाजी खोत, अमोल पालकर, विद्याधर घोटणे, अमृत नरके, विशाल कचरे, दयानंद कुंभार, अमोल मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर तालुक्यातील निगवेदुमाला इथं दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध उपक्रम पार पडले. करवीर तालुक्यातील निगवेदुमाला इथल्या दसरा चौक सरकार ग्रुपच्या वतीनं दसरा महोत्सव साजरा करण्यात आला. पालखी मिरवणूक आणि सोनं लुटण्याच्या कार्यक्रमामुळे या महोत्सवाला वेगळं महत्त्व आलं होतं. श्रीमंत हिम्मत बहादूर चव्हाण यांच्या हस्ते रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं. यावेळी आकाश बागडे, योगेश यादव, रुपेश यादव, प्रकाश बावडेकर, कुमार शेलार उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.